चांदवडी रुपया सह्याद्री रुपया असं काही नातं पण ही जी संस्था आहे या संस्थेची एक प्रेरणा माझे आवडते कादंबरीकार जे या समारंभाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर मनोज साहेब, त्यांनी अलीकडे एक कादंबरी जी लिहिलेली आहे ती येईल आपल्याकडे आणि ती वाचणाऱ्या माणसाबद्दलची आहे. ते वाचून मी इतका झपाटला गेलो की हे आपल्याला इतकी वर्ष नुसतं वाचून वाचून आपल्याला कधीही कळलं नाही. वाचक हा सुद्धा नायक होऊ शकतो आणि खरं तर तोच नायक असतो. साहित्याचा नायक हा वाचक असतो. म्हणजे वाचन प्रतिसाद सिद्धांत वगैरे आले साहित्याच्या समीक्षेच्या क्षेत्रामध्ये, तेव्हा वाचनालयामध्ये डॉक्टर बदाने यांचं सुद्धा यासाठी उल्लेख केला पाहिजे, संबोधित केलं पाहिजे. त्यांनी मला इथपर्यंत पोचवलं आणि त्यांना खात्री आहे की माझं सांगून संपेपर्यंत मी पडणार कसा नाही याची त्यांनी काळजी घेतली. तेव्हा त्याने नमस्कार. या समारंभामध्ये येण्याचा जो खरा मला आनंद झाला, एरवी आनंद आहेच नाही असं नाही, ते प्रशांत भरवीरकर या कवीच्या लेखनाबद्दल. त्याला साहित्य प्रेरणा पुरस्कार आपण दिला. असे या तऱ्हेने वाङ्मयीन गुणवत्तेवर आधारलेला हा महत्त्वाचा उपक्रम आपण सुरू केला आहे. तेव्हा आपल्याला या धन्यवाद देतो या चांदवडी रुपयाला. या रुपयावर मला आठवलं डॉक्टर बाबा दातार या नावाचे नाशिकला एक समीक्षक होते. ते PhD चे मार्गदर्शक वगैरे असत. कुसुमाग्रजांच्या सानिध्यामध्ये ते नेहमी असायचे. HPT कॉलेजमध्ये ते मराठी विषयाचे शिक्षक होते आणि सावरकरांच्या सगळ्या चळवळींशी ज्यांचा थेट संबंध होता असे डॉक्टर बाबा दातार. त्यांनी एक रुपयाचं मला सांगितलं होतं की जो कोणी PhD होईल ते कोणी असो आणि ते त्यांना जेव्हा कळलं की तत्क्षणी ते 1 रुपया काढायचे आणि त्या व्यक्तीला तो दिला जायचा. तेव्हा हा जो रुपया आहे हा आपल्याला असं वाटत असेल याला मोल नाही, तर याला फार मोल आहे. ज्या चांदवडचा आपण उल्लेख केला 1818 मध्ये जेव्हा आट्या पाट्या सागरगोट्या की काय तुम्हाला सुद्धा बवरा किंवा खंडूकुक्षा कुणाला माहित नसेल. गज घ्यायचा आणि ते काळामध्ये लिंगोरच्या सूरपारंब्या सगळ्या सूर बेसूर करून टाकलेलं आहे. सगळी वडाची झाडं जे आहे पारंब्या म्हणजे काय हे दाखवावं लागेल. तेव्हा बालसाहित्यामध्ये जे नाही हे विषय आलेच पाहिजे आणि तुमच्या लेखनामध्ये तो एक माहिती देण्याचा, सुचवण्याचा, समजून सांगण्याचा धागा जो आहे तो तुमच्या त्या एकांकिकाही वाचण्याचं मला नाटक गेलं होतं ते पण उत्तम होतं की ज्याच्यामध्ये ते 2 की 3 मला असं वाटतं तुमची ती नाटकं आहेत ना, बालनाटिका ज्या आहेत त्या त्यांनी लिहिल्या. त्या प्रकाशित झाल्या आहेत की मला माहित नाही, पण मी त्या अप्रकाशित अवस्थेमध्ये वाचलेले आहे. तेव्हा रावसाहेबांचं जे लेखन आहे हे लेखन मुलांसाठी म्हणून हा जो गरगरमुळे आहे, तेव्हा मी जे म्हणत होतो की ते मुलांना असं फेऱ्या मारायला लावलं असतं तशी स्थिती नाही आहे. म्हणजे आपण अशा कर्दन काळामध्ये आहोत जिथं तोंड लपून नसावं. त्याचा फायदा असा होतो की ते तंबाखूने बिघडलेले दात दाखवत नाही तेव्हा ते याला सुद्धा ते हसरं राहता येते. टेन्शन जे आहे तर साहित्यामध्ये यांच्या विशेषतः बालसाहित्यामध्ये जे शब्दक्रीडन आहे ना, तुम्हाला भाषेशी खेळणं ही खूप महत्वाची गोष्ट वाटते. नाही त्याला अंगणात खेळता येतो, भाषेच्या अंगणात हे विश्वाचं अंगण दिले असे आम्हाला अंगण असं केशव सुद्धा तेव्हा हे शब्दक्रीडन जे आहे
बालगीत जे आहे ती तयार नाही म्हणते, पण ते नाचणी त्यांची मुलगी देते आहे हे दुःख या कवीला कळत आहे. आपण एक झोका बांधून देऊ शकत नाही. शाळेकडे पूर्वी ते असायचे ना बरं, हे ग्रस्त त्यांच्या खेड्यातून निघाले शहरात गेले, एकदम अचानक असे येऊन आपटले, तिथं ते चालवायची सोय नाही, तिथं फरशी ही लागणार, पाऊल टाकताना सुद्धा चुकीचं घर पडलं ठणकन ते खाली लागण्याची शक्यता आहे, डोक्याला ते काय स्लॅब असतो तो लागण्याची शक्यता आहे. तेव्हा अशा एका परिवेशामध्ये वावरणाऱ्या कवीला द्रवित करण्याची क्षमता त्या मला एकदा अशी एक कवितेची ओळ सुचली होती. ते लहान मुलगी आली आणि ती म्हणाली की तिची आई माझ्या शाळेमध्ये शिक्षक असल्यामुळे ती मुलगी सहज आहे आणि तिने असं समोर पाहिलं, त्या शाळेच्या समोर कौलारू घर होत आणि ती राहिली आणि मला असं म्हणाली, काका कौलानं पंख असतं तर काय मजा नाही, समोर दिसतंय आणि खरोखर तिला ते जे दिसत होतं गोल असे ती जी कौला असायची तशी घरं नाही, हा तशी घरंही नाहीत आणि तसं मन असणारी माणसं हळूहळू कमी होत चालली. म्हणजे त्यांना काही उज्ज्वला गॅस गॅस मिळणार ते सगळे लोक आहेत, त्यांना ते डब्यात पेटवायला लागतात किंवा ते कोळशाची हे जे मिळते चुरा त्याला खर असं म्हटलं जातं, किंवा त्याच्यात थोडस माती शेण टाकून त्याचे गोळे तयार केले जातात आणि त्याच्यावर अन्न शिजवावं लागतं. हे सगळं मी अनुभवलेलं पाहिजे. हे अनुभव विश्व जे आहे त्या लहान मुलीला हे कळलं, हे मला मोठ्या मुलाला कळलं नाही ना. म्हणजे मी त्याच्या आधी 2-1 वर्ष तर रोज पाहत असेल ना, समोर पाहिलं की तुम्हाला आणखी मुलं झाली तर माझी काही हरकत नाही, असं ते दत्तक जरी मुलगा दिला तरी तिसरा जर असेल तर त्याला निवडणुकीला उभं राहता येणार नाही, मी तुम्हाला परवानगी देतो निवडणुकीला उभे राहणार. पण ही जी 2-3 ती एकच मुलं जरी असेल तरी त्याला त्याच्या कलाने घ्या, रोज शिकवत बसू नका. जाधव सर सुद्धा ज्या मार्गाने ती गोळी देतात म्हणजे रंजनातून ज्ञान विज्ञान यांचे संस्कार पोहोचवले जातात, त्याची गरज आहे. ज्या देशाचं बाल साहित्य हे असं तोंडी असेल गाणी असेल त्या देशाच्या भवितव्याला तात्पुरत्या भयाची काहीही भीती नाही असं माझं. आणि जेव्हा नेहरूंसारखा माणूस असं म्हणतो की ही जगाची गोष्ट वाचा, आजूबाजूच्या लोकांची गोष्ट वाचा, ही लहान मुलांपर्यंत जर पोहोचली तर खूप बरं होईल. या कार्यक्रमाला मला अजिबात पात्रता नसलेल्या माणसाला बोलवण्याचं जे कौशल्य आहे त्याला आणि प्रशांत भडवेकर यांना सन्मानित करण्याची मला संधी मिळाली, चांगलीच गोष्ट आहे. पण हे जेव्हा मला त्यांचं नाव कळलं तेव्हा मी असं ठरवलं की त्यांची ती जी मुलगी आहे नृत्य करणारी तिच्यासाठी मी जवाहरलाल नेहरू किशोरवती हे पुस्तक आणलेलं आहे. असं नाव भक्ती असं आहे, तेव्हा ती लिहायचं आहे भक्ती. आणि या फोटोचे पैसे माझ्याकडनं आणि पोचवायचं सुद्धा समोर बघ. मंडळाच्या त्या कामासाठी मी काही आणू शकलो नाही. पुस्तकामध्ये जे महापुरुष आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पण आहे, यामध्ये गौतम बुद्ध आहे, महावीर जैन आहे, येशू ख्रिस्त आहे, कार्ल मार्क्स पण आहे, असे सगळे लोक आहेत. आणि हे इतिहास के महापुरुष हे कसं निवडलं त्याने याच्यापुढे जे भाषांतरित केलेलं आहे लेखकाने लिहिलेलं आहे जवाहरलाल नेहरू. पण जगाचा शोध आणि भारताचा शोध ही 2 पुस्तकं सगळ्यांना माहिती. पंडित जवाहरलाल नेहरूची नुसते नांगून पाहण्याची जाडजूड आहे आणि ते टीव्ही वाले नसते तर भारत एक खोज आपल्याला काही कळलं नसते, छत्रपती शिवाजी महाराज लक्षात आले नसते किंवा इथल्या सगळ्या सल्तनी ज्या आहेत त्या लक्षात आल्या. तर अशा काही महापुरुषांचा इतिहास या पुस्तकामध्ये आहे. तेव्हा मी त्यांचा सन्मान हे पुस्तक देऊन करू इच्छितो. सागर सुद्धा गागर पे सागर
आणि आपल्याला आणखी एक आपण करू शकता, बळजबरीने मुलांना वाचून दाखवा, शेजारीला वाचून दाखवा, टीव्हीत भांडणारी तिची सासूबाई असेल तिला मोठमोठ्याने वाचून दाखवा, त्यांचं तिकडे चालू द्या आपल्या इकडे चालू द्या. असं केल्याशिवाय वाचण्याची शक्यता नाही असं मला वाटतं. तेव्हा मला एक बोलवलं याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि पुन्हा असला बघता बोलू नका अशी विनंती. माननीय डॉक्टर एकनाथ बगाने आज माझी पहिली भेट झाली. माझं लिखाण करत आहे खूप सापलेलं आहे, पण आज पहिल्यांदा त्याला भेटतो. नांदुरबारकरांच्या सौभाग्यवती डॉक्टर बगाने सर आणि तुम्ही सर्वजण माझे नांदुरचे लोक. त्यांच्या भाषणानंतर मी बोलायचं अवघड गोष्ट आहे, पण त्यांनी खूप वाचलंय म्हणून ते बोलू शकतात. आणि दुसरा माणूस एक आपण बोलले आता जे काम करतात ते बोलू शकतात, जे काम काहीच करत नाही ते काहीच बोलू शकत नाही. एकनाथ बगाने सरांनी समाजाची सेवा केली म्हणून ते बोलू शकते, यांनी जाऊन काम केलं म्हणून बोलू शकतात. मी काही कामच नाही केलं तर मी काय बोलणार, काही प्रश्न उपस्थित होतो. रावसाहेब चव्हाणांचं विशेष अभिनंदन की त्यांनी छान पुस्तक लिहिलं आहे म्हणून भाषण लिहिलेलं आहे. त्यांनी ते कष्ट घेतले, त्याच्याबरोबर दोघांचे पण कष्ट आहेत. डॉक्टर संजय बोरवडे आणि राहुल केदारे. अशी कल्पना सुचणं हेच विशेष आहे की लहान मुलांसाठी कविता मराठीत, हिंदीत आणि इंग्रजीत या तिन्ही एकाच पुस्तकात येणं ही कल्पनाच अप्रतिम आहे, अवर्णनीय आहे आणि फारच वंदनीय आहे. परवा एक मुलगा भेटला होता मला, छोटासा पहिली आजकाल बस म्हणायचं ना, पहिली म्हणायची बस, सगळे मुलं बसमध्ये जात असतात. तो जिन्यावर बसला होता, माझ्या ओळखीचा होता, नात्याचा होता. त्याला म्हणलं काय करतोय तिथे बसून? आय एम थिंकिंग. आय एम थिंकिंग. मला असं आश्चर्य वाटलं रे, एवढ्या मुलांना एक कळतं कसं आहे आय एम थिंकिंग असं वाक्य बोलावं. हळूहळू शोध मला असा लागत गेला की ऑनलाईन शिक्षण आहे, दिवसभर एक वाया पण ऑनलाईन शाळा, जेवण संपलं की आई वडील काहीतरी बक्षीस गेले की हे टीव्ही लावून किंवा मोबाईल लावून कार्टून बघणार. त्या कार्टून मध्ये असे वाक्य असतात, आय एम थिंकिंग. काही का कारणाने असे ना तो जर असं बोलला की आय एम थिंकिंग, ग्रेट गोष्ट आहे. नेहरू जयंतीच्या दिवशी हे त्याचं वाक्य मला सुद्धा आठवत राहतं की लहान मुलं सुद्धा विचार करू शकतात. आणि नेहरूला लहान मुलं का आवडत असतील? मला सरांनी सांगितलं की पुढची पिढी ही नेहरूंना आवडत असावी. कारण शहरातले तरी आपल्या चांदोडीची पण परिस्थिती अशी की लहान गावागावात इंटरनॅशनल स्कूल आहे, इंग्रजी शिकवतात. आता चालू असेल की नाही मला माहिती नाही, पण इंग्रजी माध्यमातून शिकवतात. मराठी मला कळणारच नाही, कमीत कमी त्यांना इंग्रजीत भाषांतर करून कविता द्या, आणि कमीत कमी त्यांच्यापर्यंत कविता तरी पोहोचेल की मराठी भाषा वेगळ्या स्वरूपात का असेल त्यांच्यापर्यंत पोहोचेल. हा उपक्रमच स्तुत्य आहे. याच्याबद्दल रावसाहेब जाधव सरांचं खूप प्रचंड टाळ्या वाजवून अभिनंदन केलं होतं. दुसरं अभिनंदन तर त्यांचं परत एकदा मला यासाठी करायचं की जसं ते बघा सरांनी सांगितलं की हे एकांकिका पण लिहितात, ते कादंबरी पण लिहितात, कथा लिहितात, एकूण लिहितात. एवढं मोठं छान व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे. मला असं वाटतं की आपलं चांदोडचं वैभव आहे आणि तुझं उगीच बयानी मला मान देतात, तो मान तर रावसाहेब जाधव सरांना दिला पाहिजे. अभिनंदन की त्यांना
आज हा पुरस्कार मिळाला आणि फार छान व्यक्तिमत्व आज मला ते भेटलं आणि त्यांनी खूप चांगला त्यांचा कविता सर्व माझ्याकडे पोचलेला आहे. पण अजून तो मन जाऊन वाचेल. पण जे जे काय त्यांचं व्हॉट्सअपवर येत असतं ते अतिशय श्रीकृष्णाबद्दल ते फारच मन लावून लिहित असतात. आणि श्रीकृष्ण हे व्यक्तिमत्व असं आहे की जे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येत असतात. त्याचाही प्रचंड अभिनंदन. पण मला आज विशेष अभिनंदन करायचं धोरमेकर लेखन करतात, खूप चांगलं काम करत असतात आणि वेगवेगळ्या पेन्सिल स्केच काय आणि काय काय ते करत असतात. म्हणजे त्यांना एकदम जर व्हॉट्सअपवर मी 10-12 चित्र बघितलं तर म्हणजे असं बघत राहतो. इतके छान चित्र ते काढतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही पोहोचला. आम्ही चांगल्या पातळीवर आहोत, तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिनंदन. तुम्ही याच्या पुढेही अजून जा. अजून ज्या ज्या लोकांना इथे पुरस्कार मिळाले सर्वांचं अभिनंदन करतो मी. पगार सरांनी जे काही भाषणातून त्यांच्या सांगितलं त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे असे पाहुणे अजून प्रत्येक बोलवले पाहिजे की पाहिजे पगार सरांना आपण दरवर्षी 5 वर्ष बोलूया. अजून आपल्याला काहीतरी सतत वेगळ्या पद्धतीने सांगत राहतील. दिवाळीतून काढतात चादरमध्ये किती घटना घडत आहेत हे फार आश्चर्याची गोष्ट आहे. आणि आपण फार सुप्तावस्थेत कुठली काय असं वाटत मध्ये मला 10-20 वर्ष, पण या 4-5 वर्षात असं वाटतं की नाही आपण काहीतरी खूप मोठं काम करत आहोत. मला सगळे असे कवीचे चेहरे दिसतात. इथे रवी दिसतो ज्याच्याकडे खूप पुस्तकं आहे, म्हणजे शिक्षक दिसतात समोर, म्हणजे आमचे शेजारी पूर्वीचे त्यांनी गाणं पण चांगलं म्हटलं आहे. सगळ्यांचं मी मनापासून कौतुक अभिनंदन करतो. आणि असाच चांगोळी रुपयाला मी चांगोळी रुपयाला भाग आहे पण उगीच मला आपलं ते अध्यक्ष करतात माझे वय जास्त झालं म्हणून तरुणांनी इथं आलं पाहिजे आणि सगळं घेतलं पाहिजे. मी काय चांगोळी रुपयासाठी काम करत नाही. सागर आणि रावसाहेब जाधव आणि रवी असे सगळेच कार्यकर्ते सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. तुम्हा सर्वांचं अभिनंदन. जे हे नुसतं ऐकायला इथे आले त्याचं विशेष अभिनंदन. हे काही कारणानुसार इथे ऐकायला आले यांचं अभिनंदन, कारण त्याच्यातनं ते काहीतरी त्यांच्या मनात येऊन काहीतरी करतील. नमस्कार. प्रकाशक रवींद्र पाटील सर यांचे खूप खूप आभार. सगळ्यात महत्वाचं नव्याने मित्र झालेले प्रशांत दादा, पेपरमध्ये मी त्यांना ओळखत होतो, वाचत होतो, परंतु एवढ्यातच ओळख झाली. त्यांचे खूप खूप आभार सर. सगळ्यात महत्वाचे खरं तर आभार मानायचे ते सागर जाधव आणि रावसाहेब जाधव यांचे. हे राजा आणि सारा इतका प्रेम देतात आम्हाला, आमच्याकडून काम पण करून घेतात, तर त्यांचे आभार. आता यादी वाचतो. माधुरी भरवीरकर, सविता दरेकर, वैशाली जाधव, वंदना गांगुर्डे, प्रफुल्ल सोनवणे, अतुल गुजराती, वैष्णवी दिलीप माळी, श्रुती शिंदे, दीक्षा गांगुर्डे, मनीषा शिंदे, साई शिंदे, अश्विनी सोनवणे, संगीता माळी, नयन माळी, सुनील शिंदे, रवींद्र रघुनाथ अस्वले, राजेंद्र पगारे, वाघ किसन, सविता दिवटे, देविदास हिरे, उदय कोल्हे, उदय वायकोल्हे, मधुकर रंजन, रवींद्र पाटील, करण सोनी, वाल्मिक सोनवणे, संजय पाडवी, राहुल केदारे, शांताराम हांडगे, जाधव रावसाहेब, सोमनाथ पगार, बालकृष्ण जाधव, या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं की आपला फोटोग्राफर अमोलचे खूप खूप आभार.